आज आपण महाभारतातली दुसरी कथा ऐकू. सौती ऋषी किंवा उग्रश्रवा, त्यांचं नाव उग्रश्रवा, सभेमध्ये बसले आणि त्यांनी श्रोत्यांना विचारलं की आज तुम्हाला काय ऐकायचंय. श्रोते म्हणाले, भृगुवंशातल्या ऋषींच्या किंवा राजांच्या कथा तुम्ही आज आम्हाला सांगा. सौतींनी ते मान्य केलं आणि ते कथा सांगायला लागले. भृगु ऋषींचा मुलगा भार्गव, त्याला च्यवन भार्गव असं म्हणतात. पण हे नाव त्याला कसं पडलं? भृगु ऋषींची पत्नी पुलोमा, या पुलोमेचा विवाहापूर्वीचा वृत्तांत असा आहे की ती एकदा खूप रडत होती. समजूत घालूनही तिची समजूत पटेना, त्यामुळं तिचे वडील संतापले आणि ते तिला राग म्हणाले की तुला मी राक्षसाला देऊन टाकेन. आपण जशी बागुलबुवाची भीती घालतो मुलांना, खरंच तिथे एक राक्षस ऐकत होता, त्याचं नाव पुलोम. त्याला वाटलं ही कन्या आता मला मिळेल, माझा हिच्याशी विवाह होईल. तो या आशेवर बसला. पुलोमेच्या पित्यानं रीतसर तिचा विवाह भृगु ऋषींशी करून दिला. योगायोगानं काय झालं की काही दिवसांनी तो या पुलोमेला भृगु ऋषींच्या आश्रमाजवळ आला असताना भेटला. त्याला काही या गोष्टीची कल्पना नव्हती की हिचा विवाह भृगु ऋषींशी झाला आहे. ती भेटली आणि त्याला असं वाटलं की ही मला मिळणार होती, मग ही भृगु ऋषींची पत्नी आहे. तेव्हा ती गर्भवती होती. त्यानं विचार केला की ही माझीच वाग्दत्त वधू आहे, मी हिला नेणार. त्यानं खरंच भृगु ऋषी आश्रमामध्ये नसताना वराहाचं रूप घेतलं आणि तिला पळवून नेलं. गर्भवती स्त्रीनं आचरणाची खूप बंधनं पाळावी लागतात. पळणं, उडी मारणं, वेगानं चालणं, ह्या गोष्टी गर्भाच्या सुरक्षिततेसाठी तिला करता येत नाहीत. तो वराह पळायला लागला. त्याचा परिणाम असा झाला की तिचा गर्भ बाहेर आला. म्हणजे आपल्या स्थानापासून तो च्युत झाला, म्हणून त्याला च्यवन असं म्हणतात. आणि हा भृगु ऋषींचा पुत्र म्हणून भार्गव, आणि च्युत झाला म्हणून त्याचं नाव च्यवन पडलं. म्हणून तो च्यवन भार्गव असं म्हणवला जातो. इकडे या राक्षसानं ही माझीच वधू आहे हे सांगण्यासाठी अग्नीला साक्ष केली आणि त्याला विचारलं की तू सांग, तुला माहिती आहे ना खरं, ही माझीच वाग्दत्त वधू आहे. असं असताना हिचा भृगु ऋषींशी विवाह झाला. तो म्हणाला, अग्नीने त्याला खरं खरं सांगितलं की हिच्यावर तुझा काही अधिकार नाही, कारण तू हिच्या पित्याला रीतसर मागणी घालून हिचं पाणीग्रहण केलंस का? तू हिच्यावर प्रेम करतोस हे हिलाही माहीत नाही आणि तिच्या पित्यालाही माहीत नाही. असं असताना ही तुझी वाग्दत्त वधू कशी काय ठरते? असं होणार नाही. त्या पुलोमला राग आला आणि त्यानं तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तो गर्भ जेव्हा तिच्या शरीरातून बाहेर आला तेव्हा त्यानं तिला सोडून दिलं आणि पुलोम पळून गेला. पण
त्या मुलाला घेऊन ती आश्रमामध्ये परत आली. भृगु ऋषींनी विचारलं की काय झालं. तिने सगळा वृत्तांत सांगितला. भृगु ऋषी संतापले. त्यांनी सांगितलं, तू माझी पत्नी आहेस हे त्या राक्षसाला कोणी सांगितलं? त्याला माहित नव्हतं हे. ती म्हणाली, त्यानं अग्नीची साक्ष काढली आणि अग्नी खरं बोलला. अग्नी हा देवांचं मुख मानला जातो. तो अतिशय सत्यवादीच आहे. भृगु ऋषी संतापले. त्यांना अग्नीचाही राग आला. ते म्हणाले, तुला सगळं खरं सांगायची काय गरज होती? खोटं बोलणं अयोग्य आहे हे मान्य आहे, पण खरं बोलून जर अपाय होत असेल, नुकसान होत असेल तर गप्प बसावं. अग्नी म्हणाला की यज्ञशाळेतला अग्नी जर मी गप्प बसलो, भृगु ऋषींनी त्याला शाप दिला की तू सर्वभक्षक होशील. खरं म्हणजे अग्नी सर्वभक्षक नाही, तो वाहक आहे. आपला आविर्भाग देवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्याच्याकडे सोपवलेलं आहे. पण तो म्हणाला की मग माझा उपयोगच काय? मी जर सर्वभक्षक होणार असेल तर हा यज्ञातला आविर्भाग मी देवांना कसा पोचवू? त्याच्यापेक्षा मी निघूनच जातो. अग्नी निघून गेला. सगळे व्यवहार ठप्प पडले. देव अतिशय नाराज झाले. त्यांना काही कळेना काय करावं. सगळं जग भुकेलं राहायची पाळी आली. देवांनी अग्नीची मंथरणी केली. त्याचं सांत्वन केलं. त्याला सांगितलं की तुझा काही भाग सर्वभक्षक होईल आणि काही भाग सर्वभक्षक होणार नाही. पण आम्ही तुला वर देतो की तुझ्यामधून दग्ध झालेलं सर्व काही पवित्र असेल. अग्नीच्या ठिकाणी दग्ध वस्तूंना पवित्र करण्याची क्षमता आहे. अग्नी थोडासा संतुष्ट झाला आणि पुन्हा आपल्या कामाला लागला. त्यानंतर जगाचे व्यवहार पुन्हा सुरू झाले आणि ही अशी च्यवन भार्गव ऋषींची कथा, भृगु ऋषींची कथा, पुलोमेची कथा सौती ऋषींनी, उग्रश्रवा ऋषींनी सभेला सांगितली. आणि अग्नीला जातवेद असं म्हणतात. तो देवांचं मुख आहे. यज्ञशाळेमधला एक अतिशय पवित्र असा यज्ञसंस्कार अग्नी करत असतो. हे याच्यावरून आपल्याला समजून येतं. अशी ही कथा उग्रश्रवांनी सगळ्या सभेला सांगितली. पुढचा भाग पुढच्या भागामध्ये आपण बघू. धन्यवाद.